आज प्रश्न आपल्याला मी तुम्हाला एका प्राणी संग्रहालयात घेऊन जातोय. जू मध्ये जायचं आपल्याला. द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पीकॉक इन अ जू इज 50. द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स is 140. Find the number of lions and peacock in the zoo. पेज नंबर 90. एका प्राणी संग्रहालयात लायन्स आणि पिकॉक. पिकॉकला पाय असतात 2, लायन्सला पाय किती असतात 4. आता आपल्याला द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक इन अ जू इज 50 दिले. म्हणजे टोटल किती आहेत त्या प्राणी संग्रहालयात गेल्यानंतर. काही लायन्स त्या बाजूला होते, काही पिकॉक ह्या बाजूला होते, आणि ती संख्याने ही संख्या मोजली तर 50च भरली. 50 भरल्यानंतर लेट द नंबर ऑफ लायन्स बी एक्स आणि पिकॉक बी वाय. मग दोघांची बेरीज किती येणार 50. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 50. इक्वेशन नंबर 1. एक नंबरचं इक्वेशन सोपं बऱ्यापैकी असतं. x plus y is equal to 50. Equation number 1. From the second condition, the total number of their leg is 140. त्यांच्या पायांची संख्या जर मोजली तर 140 भरते. मग लायनची टोटल संख्या किती आहे x. टोटल पाय किती असणार एकाला 4. 2 लाईन्स असलं तर 8 पायाला. 8 येण्यासाठी 4 गुणिले 2 केलं. 3 लाईन असलं तर 3 चोक 12 पाय असणार. मग आता लाईन्स एक्स दिल्यात. मग टोटल पाय किती झालं 4x म्हणायचं बाळांनो. 4x. अ लायन हॅज 4 लेग्स अँड अ पिकॉक हॅज 2 लेग्स. 4x प्लस 2y इज इक्वल टू 140. म्हणजे लाईनचं पाय 4 असतात म्हणून 4 न गुणलं, 2 पाय असतात म्हणून 2 न गुणलं. 4x अधिक 2y बरोबर 140. नंबर आला 2. आता आपल्याला इथं x प्लस वाय. मग आता इथं काय करूया आपण डिवायडिंग थ्रू आउट बाय -2 न प्रत्येकाला भाग जातो 2 न भाग जातोय म्हणून 2 न प्रत्येकाला भागलं. बरं 2 न भागल्यानंतर अधिक चिन्ह राहणार आहेत. आपल्याला चिन्ह बदलायचे आहेत म्हणून -2 न डिवाइड केलं. -2 न डिवाइड केल्यानंतर लक्ष ठेवा व्यवस्थित. 4x बाय -2, 2y बाय -2 आणि 140 बाय -2. बेद दोन्ही -2x -y इज इक्वल टू -70. नंबर 3. -2x -y इज इक्वल टू -70. इक्वेशन नंबर 3. -y ला हा प्लस वाय जाणार आहे म्हणून काय करायचं ॲडिंग इक्वेशन 1 and 3. म्हणून -2 न डिवाइड केलं. जर समजा तुम्ही 2 न डिवाइड केलं असतं नंतर वजा 1 न गुणलं असतं तरी सुद्धा चालत होतं. चालतं बाळांनो. फक्त आपल्याला एकाचं साइन प्लस पाहिजे, एकाचं साइन मायनस पाहिजे. दुसरे अट्ट काही नाही. आणि ती दोघं समान करून घ्यायची. वाय तर एक समान करून घ्या किंवा एक्स समान करून घ्या. कोणताही दोघांपैकी एकाला समान केल्याशिवाय दुसऱ्याची किंमत मिळत नाही. मग ॲडिंग इक्वेशन 1 and 3. 1 नंबरचं आणि 3 नंबरचे इक्वेशन मी व्यवस्थित सोडवून देतो बघा. x प्लस वाय इज इक्वल टू 50. x plus y is equal to 50. इक्वेशन नंबर 1. y ला y जाणार आहे ॲडिंग इक्वेशन 1 and 3. x plus y is equal to 50 minus y is equal to -70. 2 मधून 1 गेला -x. ह्या प्लसला हे मायनस गेलं. हे प्लस आहे. प्लस मायनस मोठ्या संख्येत लहान संख्या मायनस करा. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मायनस किती येणार 20. साइन चेंज केलं x बरोबर 20. पुट
x is equal to 20. In equation 1, x plus y is equal to 50. (20 plus y is equal to 50). Y is equal to 50 minus 20. Y is equal to 30. The number of lions is 20 and number of peacock is 30. 20 आलं, किंमत भरली, पुन्हा 30 आलं. There are 20 lions and 30 peacocks. Peacock in the zoo. ओके, झू दिलेला आहे, व्यवस्थित लक्ष ठेवा.